Hi dear students, welcome back to Abhijit Sana Maths. In this video, we are discussing chapter probability, प्रकरण संभाव्यता, प्रश्न क्रमांक 2, practice set 5.4, सराव संच 5.4 for English and मराठी medium student. मराठीमध्ये आपण प्रथम दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न घेऊया. दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनाची संभाव्यता काढा. पहिली घटना, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे, इथे किमान नाही, कमीत कमी 10 आहे, कमीत कमी 10 असणे. दुसरं, पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे. तिसरं, पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा असणे असं आहे. तर उकलमध्ये दोन फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश, आपण दोन फासे जर एकाच वेळी फेकले तर आपल्याला नमुना अवकाश माहिती आहे. या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे समजून घेतलेलं आहे. तर S बरोबर 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 अशा प्रकारे आपल्याला निष्पत्त्या मिळतील. त्याचप्रमाणे 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 अशा प्रकारे आपण 6 पर्यंत एकूण 36 अशा निष्पत्त्या असल्यामुळे एन ऑफ एस म्हणजे नंबर ऑफ एस आपल्याला किती मिळालेला आहे, इथे आपण 36 लिहिलेलं. समजा आपण ए ही घटना घेतली. ए ही घटना पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. कमीत कमी 10चा अर्थ होतो 10 किंवा 10 पेक्षा जास्त, म्हणजे पृष्ठभागावरील संख्या ही यांची बेरीज 10 किंवा 10 पेक्षा जास्त यायला हवी अशा निष्पत्त्या आपल्याला इथे घ्यायची आहे. तर आपण नमुना अवकाशामधून जर आपण इथे समजा ही निष्पत्ती घेतली 1 1, तर 1 आणि 1 2 होते बेरीज, तर 2 यायला नको, आपल्याला 10 किंवा 10 पेक्षा जास्त, म्हणजे समजा आपण 4 आणि 6 घेतलं तर 4 अधिक 6 याचं बेरीज हे 10 येत आहे, म्हणून 4 6 आपण इथून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 5 1 6 होत आहे, हे नको आपल्याला, 5 5 इथे आपल्याला 10 मिळालेला आहे. त्यानंतर 5 आणि 6 यांची बेरीज ही 11 होत आहे. 11 ही म्हणजे 10 पेक्षा जास्त असल्यामुळे आपण इथे 5 6 घेतलेला आहे. आपल्याला अशा निष्पत्त्या घ्यायची आहे का ज्यांची बेरीज ही एकतर 10 यायला हवी किंवा 10 पेक्षा जास्त यायला हवी. त्यानंतर 6 4 म्हणजे पुन्हा 10 यायला हवं, 6 5 म्हणजे 11 यायला हवं, 6 6 म्हणजे पुन्हा इथे 12 आलेला आहे, म्हणून आपण इथे 6 5 11 ही निष्पत्ती घेतली. 6 6 ही सुद्धा निष्पत्ती आपण इथे घेतलेली आहे. म्हणून आपण ए मध्ये 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6 एकूण अशा 6 निष्पत्त्या असल्यामुळे एन ऑफ ए आपण इथे 6 घेतलेलं आहे. आपल्याला इथे ए या घटनेची संभाव्यता काढायची आहे. मग आपल्याला सूत्राच्या स्वरूपात पी ए बरोबर एन ए छेद एन एस असं आपल्याला लिहिता येईल. एन ए ची किंमत म्हणजे ए मध्ये 6 घटक आहे आणि एन एस आपण मगाशी 36 मिळालेलं होतं, म्हणून आपण इथे 36 लिहिलेलं आहे. 6 1 6 6 6 36 म्हणजे 1/6 ही आपण पी ऑफ ए म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए, संभाव्यता ए या घटनेची संभाव्यता आपल्याला इथे मिळालेली. त्यानंतर बी या घटनेची घटना घेऊ. या घटनेमध्ये पृष्ठभागावरील अंकाची बेरीज 33 असणे आहे. आपण जर या नमुना अवकाशाचा विचार केला तर कोणत्याही संख्येची बेरीज ही 33 येत नाही, त्यामुळे आपण इथे बी या घटनेबरोबर रिक्त संच लिहिलेला आहे. एन ऑफ बी बरोबर 0 म्हणजे एकही घटक नसल्यामुळे आपण इथे 0 घेतलेला. त्यानंतर पीबी म्हणजे बी या घटनेची संभाव्यता आपल्याला इथे काढायची असल्यामुळे आपण इथे एन बी घेतलेला आहे. आधी ए ची काढायची होती त्यामुळे आपण एन ए घेतलं. आता एन बी एन ए एन बी छेद एन एस, एन बी म्हणजे 0 छेद 36 म्हणजे 0, इथे आपलं उत्तर 0 हे आलेलं आहे. पीबी बरोबर इथे आपल्याला 0 हे घेतलेलं. त्यानंतर समजा सी ही घटना पहिल्या फासावरील अंक दुसऱ्या फासावरील अंकापेक्षा मोठा असणे अशी आहे. तर आपण इथे बघा, पहिल्या फासावरील अंक मोठा जर आपण इथे घेतला तर इथे बघा 1 1 हे दोन्ही सारखे आहे. 1 2 हा लहान आहे 1 आणि 2 मोठा आहे, म्हणून हे चालणार नाही. 2 1 म्हणजे 2 1 2 मोठा 1 लहान, इथे 2 2 सारखा आहे. त्यानंतर 3 1 अशा प्रकारे पहिला फासा मोठा आणि दुसरा लहान, 3 1 3 2 अशा प्रकारच्या निष्पत्त्या आपल्याला इथून घ्यायच्या.
आहेत. त्यामुळे इथे सी बरोबर 2-1 पहिली निष्पत्ती मोठी दुसरी लहान, त्यानंतर 3-1 पहिली निष्पत्ती मोठी दुसरी लहान, त्यानंतर पहिली निष्पत्ती मोठी दुसरी लहान 3-2, 4-1 4-2. यामध्ये बघा प्रत्येक वेळेस पहिली निष्पत्ती ही दुसऱ्या निष्पत्तीपेक्षा मोठी आहे. इथे 5-1 पहिली निष्पत्ती मोठी, इथे सुद्धा पहिली निष्पत्ती मोठी. अशा प्रकारच्या आपण इथून घटक आपल्याला घ्यायचा आहे नमुना अवकाशामधून, ज्याच्यामध्ये पहिली निष्पत्ती मोठी आणि दुसरी लहान. तर एकूण एनसी म्हणजे सी मधील एकूण घटक पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा दहावा अकरावा बारावा 13 14 15 15वा एनसी बरोबर 15 घटक आपण इथे घेतलेला आहे. आपल्याला एनसी बरोबर आपण इथे 15 घेतलेला आहे, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स घटक संख्या सी मधला 15 आहे. पीसी म्हणजे संभाव्यता, सी ची संभाव्यता पीसी बरोबर एनसी छेद एनएस आपण इथे घेऊया. एनसी म्हणजे 15 छेद 36. 15 म्हणजे 5चा भाग जर आपण इथे 3चा भाग दिला 3 15 आणि 3चा भाग 36 मध्ये 12 वेळा जातो. 5/12 आपल्याला इथे 5/12 हे उत्तर आलेलं आहे. पीसी बरोबर 5/12 इथे आपलं उत्तर आलेलं. Now coming to same question for English medium students. The question is, if two dice are rolled simultaneously, find the probability of following events. The sum of the digits on the upper face is at least 10 and the sum of digits on the upper face is 33 and the digit on the first die is greater than the digit on the second die. Coming to the solution part, if two dice are rolled simultaneously for sample space, therefore S equals to 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6, which we have seen earlier problems. Now the sample space S, the total number of the elements, if we count, we found that there are 36 elements. Therefore n of S, total number of the elements in sample space S, equals to 36. Therefore we have written n of S equals to 36 here. Let A be the event of getting the sum of digits on the upper face is at least 10. We know the meaning of, let consider what is the meaning of least at least 10. At least 10 means, at least 10 means 10 or more than 10 means the sum of the these elements will be more than 10. Therefore we consider 4 6, the sum of 4 and 6 are, therefore 4 6 equals to 10. Therefore consider 4 6 here, we have considered 4 6 here. And if we consider 5 1, then the summation of 5 plus 1, that is 6. We do not have to take the summation should not be 6. The summation should be 10 or more than 10. Then we have to choose such elements whose sum is 10. Now there here 5 plus 5, that is 10. 5 plus 6, that is 11. 11 means at least 10 means 10 or more than 10. Therefore 11 is countable. Therefore sum should be 11. The number 5 6, the sum is 11. Therefore we consider 5 6. 6 10, the summation is 10. This is allowed. 6 5, the summation is 11. This is also allowed. 6 6, the summation is 12. This is also allowed. Here the value, that is the n of A equals to 6. The elements in event A, 4 6 first element, 5 5 second element, 5 6 third, fourth, fifth and sixth. Total elements are here 6. We know the, now we have to find the probability of event A. Here the formula for probability of event A, that is P of A equals to n of A divided by n of S. N of A, the value of n of A is here 6. Therefore 6 divided by, therefore n of S is 36. Therefore 6 and 36 are divisible 1 by 6 times. Therefore we get the answer, that is 1 by 6, which we have written here. That is the probability of A we get, that is 1 by 6. Second event B, let B be the event of getting the sum of digit on the upper face is 333. If we see that there are the 36 elements and the last element is 6 6, which is the biggest element, the summation of 6 plus 6, that is 12. The bigger sum of these elements is 12. Therefore 33 is not the sum of any element which from the sample space. Therefore we write here B is equals to blank or null set. Here n of B is equals to 0. The elements are here 0. N of B, P of B equals to, therefore the P of B, that will be equals to n of B divided by
n of s, because we have to find the probability of the event b. Now n of b, that is n of b equals to 0 divided by 36. That is 0 divided by 36 is equals to 0. Therefore, we get the value of probability of event b is equals to 0. Now, here consider the third event C. Let C be the event of getting the digit on the first die is greater than the digit on the second die. Therefore, we have to choose the elements from sample space whose first element is greater than this second die. Therefore, here 2, 1, the first die is greater than second. Here the outcome of first die is greater than second. 3 is greater than 1, 3 is greater than 2, 4 is greater than 1, 4 is greater than 2. Now we have to choose such elements from sample space whose first die is greater than second die. Then on choosing, we get here near about 15 elements. We have chosen that the number event of getting the digit on the first die is greater than the second number. Therefore, we have written n of c equals to 15. We know the probability of c. If we have to find out the probability of event c, therefore p of c will be equals to n of c divided by n of s. The value of n of c, the n of c here is 15, divided by, we have counted n of s, that is 36, and on solving we get 5 times, and this is a 12 times, that will be 5 by 12. Therefore, the probability of event c we get is 5 by 12. Then do like, share and subscribe Abhijit Sana Maths on YouTube to get more mathematics videos.